नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खमण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत। छान मऊसूद जाळीदार ढोकळा येण्यासाठी योग्य प्रमाण काय असावं आणि त्याचबरोबर ढोकळा करण्याची योग्य आणि सविस्तर पद्धत व्हिडिओत सांगितलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ शक्यतोवर बाहेरचं रेडीमेड वापरलं तर ढोकळा आणखीन छान येतो। तर 1.5 वाटी हलकंसं बेसन पीठ दाबून भरून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी काढून ठेवलेलं आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत 2.5 चमचे साखर। तर तुम्ही जाड साखरेऐवजी पिठी साखर घातली तरी देखील चालेल आणि गोड आवडीप्रमाणे तुम्ही थोडं फार प्रमाणात कमी जास्त करू शकता। यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। अगदी पाव चमचा एवढं आपण लिंबू सत्व घालतोय। तुम्ही याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी देखील चालणार आहे। अगदी चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर इथे हळद घालून घेतलेली आहे। हळद खूप जास्त घालायची नाही आहे, अगदीच चिमूटभर आपण हळद घालून घेतलेली आहे। एक छोटा चमचा इथे मी तेल घालून घेते आहे। हे घातल्यामुळे ढोकळा खाताना घशात तो दाटल्यासारखा वाटत नाही। आणि आता आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे 1 वाटी त्यातलं आपण निम्म पाणीही घालून घेणार आहोत। 1 वाटी प्रमाण हे जरी बरोबर असलं तरी सगळंच पाणी एका वेळी घालायचं नाही आहे। तर आपण निम्म पाणी घालून घेतलेलं आहे आणि साखर मीठ आणि बाकी साहित्य हे पाण्यामध्ये छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। साखर छान विरघळली ना की आपण यात थोडं थोडं करून जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत। आता हे सुद्धा एकाच वेळी सगळं घालायचं नाही आहे, आपण निम्म घालूयात, थोडंसं त्याला मिक्स करूयात आणि मग थोड्या वेळाने आपण उरलेलं सगळं बेसन पीठ यात घालून घेणार आहोत। तर आता आपण यात बेसन पीठ हे सगळं घालून घेऊयात आणि एकाच दिशेने आपल्याला बॅटर हे फेटत जायचं आहे। एकाच दिशेने बॅटर फेटल्यामुळे बॅटरमध्ये गाठीचं प्रमाण हे कमी प्रमाण म्हणजे गाठी या कमी प्रमाणात तयार होतात। उलटसुलट करून कुठल्याही पदार्थाचं बॅटर अजिबात फेटायचं नाही। तर आता आपण पुन्हा थोडं पाणी घालून घेऊयात आणि सगळं बॅटर अगदी छान व्यवस्थित एकाच दिशेने पेटून घ्यायचं आहे। आपल्याला बॅटरमध्ये कुठल्याही प्रकारची छोटीशी गाठ नको आहे, अगदी छान स्मूथ बॅटर ढोकळ्यासाठीचं तयार व्हायला हवं। तर आता बघा एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं आहे आणि आता वाटीतलं उरलेलं पाणी देखील आपण इथे घालून घेणार आहोत। म्हणजे 1 वाटी प्रमाण 1.5 वाटी पिठाला अगदी बरोबर होतं। बऱ्याच वेळा जर बेसन पीठ थोडं जुनं असेल तर 1 ते 2 चमचे पाणी आणखीन लागू शकतं, पण 1 वाटी प्रमाण हे अगदी योग्य असं आहे। आता आपण पुन्हा बॅटर छान फेटून घेणार आहोत आणि इथे आपण सगळं 1 वाटी पाणी हे घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी ही बघू शकता। अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे। खूप घट्टसरही बॅटर आपल्याला नको आहे। तुम्ही बघा या प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे तयार झालेलं बॅटर आपण एक 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून ते छान मुरलं जाईल। आता आपण ज्या भांड्यात ढोकळा करून घेणार आहोत त्याला तेल लावून घेऊयात आणि ही सगळी कामं बॅटर तयार करून मग केलीत ना की बॅटरलाही छान रेस्ट मिळतो 10 मिनिटांकरता आणि ही कामंही छान होऊन जातात। आता या डब्याला छान असं तेल लावून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तर आत एक रिंग घालून घेतलेली आहे। आपण ज्यावेळी स्टीमरमध्ये ढोकळा ठेवतो त्यावेळी स्टीमरमधलं पाणी हे गरम असणं गरजेचं आहे, नाहीतर मग ढोकळा हवा तसा फुलत नाही आणि जाळीदार तर अजिबात येत नाही। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत, आपण बॅटर बघूयात। बॅटर एकदा हलकंसं आपण पुन्हा ढवळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण यात एक राहिलेलं साहित्य घालून घेणार आहोत आणि ते म्हणजे सोडा। तर इथे मी अर्धा चमचा सोडा घालून घेते आणि सोडा घातल्यावर त्यावर आपण 1 लहान चमचा पाणी घालून घेणार आहोत। पाणी घातल्याने काय होतं, सोडा हा बॅटरमध्ये अगदी एकसारखा मिसळला जातो। सोडा जर बॅटरमध्ये नीट एकसारखा मिसळला गेला नाही तर मग हळद घातल्यामुळे ना ढोकळ्यामध्ये लाल लाल पॅचेस येतात। तर म्हणून सोडा घातल्यानंतर बॅटर अगदी छान व्यवस्थित ढवळून घेणं गरजेचं आहे। अगदी खूप जोरात नाही, पण हलक्या हाताने अगदी सगळं व्यवस्थित बॅटर तळापासून नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बॅटरचा रंग बघू शकता, छान हलका झालेला आहे आणि बॅटर देखील छान हलकं फुलकं असं झालेलं आहे।
आता मात्र आपल्याला पटपट हात चालवून हे सगळं बॅटर एक 2 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे आणि पटकन हे बॅटर ज्या भांड्यात आपण तेल लावून घेतलेलं होतं त्यात हे बॅटर घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पुन्हा बघू शकता. छान अशी थोडी फेसाळ अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. आणि आता आपण बॅटर लगेच तेल लावलेला भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि दुसरीकडे स्टीमरमधलं पाणी छान तापलेलं आहे आणि ते तापणं अगदी गरजेचं आहे. थंड पाण्यात अजिबात ढोकळा हा ठेवायचा नाही आहे. तर आता आपण ढोकळ्याचं बॅटर घातल्यानंतर भांड्याला हलकंसं टॅप करून घेणार आहोत आणि लगेच आपण त्याला स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत. अगदी काळजीपूर्वक ही सगळी प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता पाण्याची वाफ निघते इतपत पाणी हे स्टीमरमधलं गरम असायला हवं. आणि यावर आता आपण लगेच झाकण ठेवून देणार आहोत आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपण ढोकळा हा शिजवून घेणार आहोत. हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे. मीडियम फ्लेमवर आपण ढोकळा हा शिजवून घेणार आहोत. तर 20 मिनटं झालेली आहेत आणि आपण स्टीमर उघडून बघूयात. तर बघा ढोकळ्याला अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि त्याच्या कडा देखील सुटलेल्या आहेत. यावरूनच कळते की ढोकळा अगदी छान झालेला आहे. आपण मध्यभागी चाकू घालून बघितला आहे तर अजिबात चाकूला काहीच लागलेलं नाही आहे. म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे. आता आपण याला बाहेर काढूयात आणि छान थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तोवर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे मी फोडणी पात्रात एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा यात जिरं घालूयात. पण मोहरी छान तडतडू द्यायची आहे. तर जिरं घातल्यानंतर आपण यात घालणार आहोत मिरची, कढीपत्ता आणि अगदी चिमूटभर हिंगही यात घालायचं आहे. खूप छान चव येते. आणि आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. अगदी म्हणजे 4 ते 5 चमचे पाणी पुरेसं होतं कारण आपला ढोकळा हा छोटासा आहे म्हणून 4 ते 5 चमचे पाणी पुरेसं होतं. आणि अर्धा चमचा मी यात साखर घालून घेतली आहे कारण खमण ढोकळा आहे ना थोडासा गोडसर चवीचा असतो म्हणून आपण यात साखर घातलेली आहे. हलकीशी याला उकळ येऊ द्यायची आहे फोडणीला. अगदी मिनिटभर उकळलं तरी पुरेसं होतं. आता आपण गॅस बंद करूयात. इकडे ढोकळाही छान थंड झालेला आहे. त्याच्या कडा तर अगोदरच सुटलेल्या आहेत तरी आपण खात्री करून घेण्यासाठी एकदा पुन्हा कडेकडून आपण चाकू फिरवून घेऊ आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण ढोकळा हा कट करून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत ढोकळा झालेला आहे आणि कापतानाच ढोकळ्यानं जाणवतो की किती छान रवेदार आणि मऊसूत असं झालेला आहे तो. सुरुवातीलाच आपण काप करून नंतर वरून फोडणी घातलीत ना की फोडणी छान आतपर्यंत जाते कारण आपण यात पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे पाणी छान आतमध्ये झिरपलं जातं. तर बघा सुरेख फोडणी घातल्यानंतर ढोकळा आणखीनच छान सुरेख दिसतोय आणि फक्त दिसतोय म्हणून नाही तर चवीलाही खूप खूप छान असं ढोकळा हा झालेला आहे. तर आता आपण ढोकळ्याचं टेक्स्चर बघूया. तर एक कडेचा ढोकळ्याचा पीस मी काढून बघते आहे. बघा दिसतोय ना छान जाळीदार. अजिबात ढोकळा कुठेही गच्च असा बसलेला नाही आणि अगदी मऊसूत झालेला आहे. आणि त्यात आपण जे फोडणीचं पाणी घातलं आहे गोड त्याने तर अगदी छान मऊसूत होतो. बघा दिसतोय ना सुरेख. अगदी छान मऊसूत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. तर आता आपण लगेच याला प्लेटिंग करायला घेऊयात. तर तयार आहे आपला मस्त झटपट परफेक्ट प्रमाणातला मऊसूत जाळीदार खमण ढोकळा. खमण ढोकळ्याची ही परफेक्ट प्रमाणातली रेसिपी नक्कीच करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.